नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या एक्सपर्ट ओपिनियन या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. देशात आणि राज्यात सध्या शेतकऱ्यांचा सौदा शक्ती जर का वाढवायचा असेल, म्हणजेच बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढवायची असेल, तर एक महत्त्वाचं माध्यम, महत्त्वाचा प्लॅटफॉर्म हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे तो एफ-पी-ओच्या स्वरूपात, म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या स्वरूपात पुढे येताना दिसतोय. आता या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आत्ता नेमक्या काय संधी आहेत, काय आव्हानं आहेत, यावरची चर्चा आपल्याला करायचीच आहे. पण जागतिक बाजारपेठेमध्ये या एफ-पी-ओच्या माध्यमातून शेतमालाची शेतकऱ्यांच्या निर्यात होऊ शकते का, आणि त्याचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती खरंच काही परिणाम होतोय का, या सगळ्या विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भुदरगड नॅशनल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सोळंकुरे सर. सर, खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. आत्ता सध्या खरंच या एफ-पी-ओमुळे शेतकऱ्यांची सौदाशक्ती वाढली आहे राज्यातल्या, असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच. शेतकरी उत्पादक कंपनी हे कंपनी ॲक्ट 2014मध्ये प्रथम आपल्या देशामध्ये कंपनी ॲक्टमध्ये आल्या. बरं. त्यानुसार याच्यापूर्वी आपल्या शेतकऱ्याची व्याख्या काय होती? एक शेतकरी. त्यानंतर तो अहोरात्र त्या स्वतःच्या शेतामध्ये काबाड कष्ट करायचा आणि एवढं करूनसुद्धा त्याला कुठंही जागतिक दर्जा असो किंवा देश पातळी असो किंवा राज्य पातळीवरती कुठेहीच त्याला असं म्हणावं तसं स्थान नव्हतं. पण 2014च्या एफ-पी-सीच्या कायद्यानुसार, कंपनी ॲक्टनुसार याला ज्यावेळी DIN, डायरेक्टर आयडेंटिफाय नंबर, जे आज आपल्या मोठ्या उद्योजकांच्याकडं आहे, उदाहरणार्थ रिलायन्स ग्रुप असेल, टाटा ग्रुप्स असेल, ॲटो इंडस्ट्री असेल, टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, या सगळ्या उद्योजकांच्याकडं पहिलं काय आहे? डायरेक्टर आयडेंटिफाय नंबर आहे. त्याच धर्तीवरती आज शेतकऱ्यासाठी चालवलेली कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी, आणि त्याच्यामध्ये ROC, रजिस्ट्रेशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याच्या अंतर्गत या शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्यात येते. आणि त्या शेतकऱ्याला तो आता त्या ठिकाणी शेतकरी न राहता एक उद्योजक म्हणून डायरेक्टर आयडेंटिफाय नंबर इज अ डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी होतो. त्यामुळं आताच्या 2014 आज आपण 2026मध्ये आहोत. गेल्या 12 वर्षामध्ये आजची जर परिस्थिती बघितली, साधारणतः 30 ते 33% शेतकरी हा मोठ्या प्रमाणात ह्या प्रभावामध्ये आलेला आहे. एफ-पी-ओ स्थापन झाली, त्याचा शेतकऱ्यांना लाभ द्यायचा हे उद्दिष्टसुद्धा निश्चित झालं आहे. त्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं हे पण ठरलेलं आहे. पण मोठ्या प्रमाणात या एफ-पी-ओची नोंदणी होते, पण प्रत्यक्ष कामकाज दिसत नाही. आपलं प्रश्न अत्यंत बरोबर आहे सर. आजच्या दिवशी जर ROCच्या आपल्या रजिस्ट्रेशनकडे पाहिलं तर 17,000च्या वरती शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना ह्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. महाराष्ट्र हा नेहमीच कृषी क्षेत्रामध्ये आघाडीचं राज्य आहे. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्थापनेमध्ये सुद्धा महाराष्ट्र नंबर 1ला आहे. पण आज तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला याचा असं आहे की शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणं, तर मी मगाशी सांगितल्या पद्धतीने जसं पहिल्या काळी आपलं महाराष्ट्र हा सहकारामध्ये 1 नंबर आहे आणि आजही पण आहे. तर सहकार संस्था स्थापन करून त्या काही प्रमाणात चालल्या, नाही चालल्या, तर ह्या ठिकाणी थोडासा कंपनी 2014चा ॲक्ट असल्यामुळे कंपनी स्थापन केल्यापासून त्याचं चालवण्याची जी हे आहे व्यवस्था आहे, ही अत्यंत कॉर्पोरेट सेक्टरप्रमाणे आहे. आणि ही कुठंतरी आपल्या अर्धवट ज्ञान असल्यामुळं, अर्धवट माहिती मिळाल्यामुळं, काही सोशल अँगलवरनं माहिती मिळाल्यामुळं, पूर्ण माहिती न मिळाल्यामुळं ज्या काही कंपन्या स्थापन झाल्यात, काही कंपन्या, मी तर थोडंसं असंही म्हणेन, काही सबसिडीच्या लाभार्थासाठी झाल्या असतील, काही उद्योग उभारणी करण्यासाठी झाल्या असतील, पण त्यातलं पूर्ण सखोल ज्ञान ह्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळं, त्यामुळे ह्या कंपन्या आपल्याला ज्या आता 17,000 कंपन्या स्थापन आहेत, पण आज जर बघितलं तर 168 ते 200 ते 300च कंपन्या महाराष्ट्रामध्ये सक्षमरित्या कार्यरत आहेत. बरोबर. तर यासाठी सर्वप्रथम काय आहे की ज्या शेतकरी उत्पादक कंपनी तुम्ही स्थापन केली, तर त्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या विस्तार करत असतेवेळी, संकल्पना करत असतेवेळी, स्थापना करत असतेवेळी आपण जे काम करणार आहोत, हे जरी आपण आता डायरेक्टर म्हणून होत असलो, एक उद्योजक म्हणून समोर येत असलो, तरीसुद्धा हा आपला मेन पाया काय आहे? शेती आहे. शेतीशी निगडीत आहे आणि शेतकरी हाच आमचा प्रथम पाया आहे. तर हे विसरता कामा नये. तर त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी
आणि तो शेतकरी डायरेक्टर होऊन संचालक होतो आणि त्यानंतर ती शेतकरी स्थापना झाल्याच्या नंतर ज्यावेळी सभासद वर्ग जमा करावा लागतो आणि त्यानंतर त्या सभासदाला आपल्या गाईडलाईन्स आरोशीचं जे काय आम्ही घेतलेलं आहे कंपनी उत्पन्न करतेवेळी त्या गाईडलाईन्सप्रमाणे ती कंपनी चालवण्यासाठी या कंपनीला डायरेक्टर, उदाहरणार्थ मी आता सांगितल्याप्रमाणे शेती क्षेत्रात आपण प्रथम काम करतो, मग त्या ठिकाणी एक ॲग्रिकल्चर सेक्टरमधला पदवीधर असणं गरजेचं आहे किंवा त्या शेतीतला प्रगतशील शेतकरी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं मार्केटिंग क्षेत्रामध्ये असणाऱ्यातला एखादा संचालक असणं गरजेचं आहे. अकाउंटिंग सेक्टरमध्ये असणारा एखादा सेक्टरमधला संचालक उपस्थित असणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या सर्वाच्या माध्यमातून करत असतेवेळी आपल्याला सभासद वाढवायचे आहेत. फक्त 5 संचालक झाले, 10 संचालक झाले म्हणून ही कंपनी होत नाही. बऱ्याच जर तुम्ही आज जर रिपोर्ट काढला तर कंपनी स्थापन झाली आहे आणि 5च डायरेक्टर आहेत, 10च डायरेक्टर आहेत, काही ठिकाणी 20 डायरेक्टर आहेत, पण त्याच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ बसत नाही. तर कंपनी स्थापनेपूर्वी जे तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे हे राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक आमच्या ठिकाणी उत्कृष्ट दिशेचं प्रशिक्षण आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामध्ये कंपनी स्थापनेपासून ते कंप्लायन्सपर्यंत हे अत्यंत चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग आहे. बरं, जसं तुम्ही 150-200 कंपन्यांचं सांगितलं आकडा की या प्रॉफिटमध्ये आहेत वगैरे. आता याच्यामध्ये पण एक मुद्दा सातत्यानं उपस्थित होतो, तो म्हणजे यांची उलाढाल मोठी दिसतीये, पण शेवटच्या घटकावरती जो आपला ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतोय त्याच्या उत्पन्नात फारसा काही फरक पडलाय असं दिसत नाही, अशी एक तक्रार केली जाते. म्हणजे उलाढाल ही कोट्यांमध्ये आहे, पण शेतकऱ्यांचं उत्पन्न जे आहे ते जैसे तेच आहे. ॲक्च्युली हा पार्ट अत्यंत असा आहे की आज तुम्ही बोटावर मोजणाऱ्याच कंपनीच्या शेतकरी उत्पादक कंपनी त्यांचे 5 डायरेक्टर, 10 डायरेक्टर संचालक मंडळ झालं आणि त्यानंतर त्यांच्याकडं 250 सभासद आहेत, कुणाकडं 500 आहेत, कोणाकडं 4000 सभासद आहेत, बरोबर आहे. पण त्या सभासदांचा फार काही विकास झालेला दिसत नाही असं तुमच्या किंवा राज्य सरकारच्या निदर्शनाप्रमाणे वस्तुस्थिती बरोबर आहे. मी सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने शेतकरी उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली शेतकरी उत्पादक कंपनी आहे, हे आपण विसरता कामा नये. नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला किंवा सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला, खरं तर दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत, पण आपण समजण्यासाठी त्या वापरूयात. अशा पद्धतीनं शेतमाल पिकवला, त्याच्यासाठी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही आमच्या भागात केली. आमची जे काही शेतमालाचे प्रोडक्ट आहेत ते आम्हाला आता जागतिक बाजारपेठेमध्ये पोचवायचे आहेत, तर त्यासाठीच्या नेमक्या संधी किती आहेत आणि अशा पद्धतीनं जाता येऊ शकतं का? नक्कीच जाता येऊ शकतं. आता बघा, शेती विषय असा आहे, शेतीमध्ये नुसतं शेतीच असा विषय नाही आहे. यामध्ये तुम्ही जर गेलं तर यामधला शेतीमध्ये सेंद्रिय शेती आहे आणि त्याच्या पुढं जाऊन सर्टिफिकेशन शेती आहे. ही जी आता काळाची गरज आहे. आता जर तुम्ही जगाचा विचार केला तर आपल्याला जगामध्ये काय दिसतं की प्रत्येक व्यक्ती हा सुशिक्षित झालेला आहे, प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या शरीराची आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतो आणि प्रत्येकाला एक उत्कृष्ट दर्जाचं मिनिमम रेशिड्यू लेवल हा MRL म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला रेशिड्यू फ्री हा पूर्ण रेशिड्यू फ्री अन्न म्हणजे विषमुक्त अन्नाची गरज या ठिकाणी आहे. ही जर संकल्पना येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीने आपल्या प्रत्येक सभासद आणि संचालकाच्या माध्यमातून वापरली तर जगामध्ये शेतीसारखा दुसरा उद्योग कुठला नाही. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र ही पृथ्वी आहे तोपर्यंत शेती हा विषय संपलेला नाही. ही मोठी संधी आहे. हवामान बदलाच्या संकटाला झुंज देताना किंवा त्याच्याशी 2 हात करताना त्यामध्ये FPCचा नेमका रोल काय असू शकतो? FPC हा समूहातून काम करणारा म्हणजे समूह शेती व्यवस्थापन. बरोबर. आता आपण दरवेळेस एक उदाहरणं देतो. जगाच्या पाठीवरती इस्रायलनी समूहात काम केलं आणि इस्रायलनी त्याचा विकास केला. मग त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून मी स्वतः 2019ला जो दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये मी एक मार्गदर्शक FPCचा म्हणून माझी निवड झाली होती आणि त्यावेळी मी 48 शेतकऱ्यांना घेऊन 2 अधिकारी आणि मी गेलो होतो. तर या समूहात काम केलं तर तुम्हाला त्याचा नेट फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. आता उदाहरण घ्या, मी एकटा व्यक्ती काय करू शकलो असतो का?
मर्यादेपर्यंत काम करू शकलो असतो, पण ठराविक मर्यादा असत्या. आज जर एक आपण माझंच आता उदाहरण घेतलं, पुरंदर तालुक्यामध्ये आता आमची वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे, जागतिक बँक प्रकल्प इंटिग्रेटेड पॅक हाऊस कोल्ड स्टोरेज. तसा आपला विस्तार हा महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचा आहे. 30 शेतकरी, 50 शेतकरी, 100 शेतकरी समूहाचा हा गट आहे. समूहात ज्यावेळी तुम्ही आता उदाहरण केलं की अल नॅनोचं आहे, दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, शेतकऱ्याच्या कायम काही ना काहीतरी अडचणी निसर्गाने या येणाऱ्या काळामध्ये उपस्थित केलेल्या आहेत. बरोबर. आणि त्या अनिश्चित आहेत. याचं कुठंही हे नाही आहे. आता आपण डिक्लेरेशन होतं की ह्या वर्षी पाऊस काळ कमी होईल, हे होईल, पण काही ठिकाणी इतका जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी पेरण्यात आपल्या थांबल्या. बरोबर. म्हणजे माझा शेतकरी वर्ग प्रत्येक वर्षी काही ना काही परिस्थितीला कायम अडचणीला सामोरे जातो. असं कुठलं वर्ष काढा की माझ्या शेतकऱ्या वर्गाला त्याचा तो वर्ष अत्यंत फलदायी गेले. काही ना काहीतरी अनबॅलन्स आहे. बरोबर. तर यासाठी सगळ्यात उत्तम पर्याय जर काय असेल तर समूहात येऊन शेती करणं, बरोबर. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करणं. फार तर मी म्हणतो पहिल्यांदा तुम्ही महिला बचत गट प्रकल्प आत्मा कृषी विभागाच्या माध्यमातून आहे, पुरुष बचत गट आहे प्रकल्प आत्माच्या माध्यमातून, आमचा कृषी विभाग चांगलं काम करतो. तर त्या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला स्टार्टिंग करा. त्यानंतर तुम्ही स्वतःचा बचत गट 1-2 वर्षे चालवा. त्यानंतर आमचं मी सांगितल्या पद्धतीने आमच्या सहकारी विकास महामंडळाच्या बीओडीच्या ट्रेनिंगला या, तो ट्रेनिंग हे करा. आणि समूहाने काम केलं आणि समूहाने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना केली. आणि त्याच्यातला मुख्य उद्देश हे आहे, ज्यावेळी कंपनी कोणतीही करत असते वेळी उद्दिष्ट तुमचा समोर पाहिजे, ध्येय तुमचं समोर पाहिजे. आणि ध्येय आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी जसं डॉक्टर कलाम सरांनी आपल्याला शिकवलेलं आहे, दिवसाची स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करा. जे ध्येय तुमचा असेल, जो उद्दिष्ट तुमचा असेल, तो पार करण्यासाठी तुम्ही काम करा. कॉर्पोरेट सेक्टरमधली जरी कंपनी आपण जर म्हणत असलो, पण आपला संबंध कुणाशी आहे, तो माझ्या शेतकऱ्याशी आहे. बरोबर. तिथल्या शेतकऱ्याची भौगोलिक परिस्थिती, नैसर्गिक परिस्थिती आणि त्यानंतर तिथल्या होणाऱ्या क्लायमेट चेंजची परिस्थिती, याचा अभ्यास ह्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक बॉडीला येणं गरजेचं आहे. खेळतं भांडवल लागतं, ते पुरेसं उपलब्ध होत नाही. बँकांकडून कर्ज हे नाकारलं जातं विविध कारणांनी. आणि मग आमची जी काही वाढ विस्तार व्हायची असते किंवा विस्तार होणार असतो त्याला मर्यादा कुठेतरी येतात. एक अशी चर्चा असते की सरकारी योजनांचा लाभ हा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना मर्यादित स्वरूपातच मिळतो किंवा त्याच्यातही जर घ्यायचाच झाला तर बऱ्याचशा अडचणी असतात. आणि मग त्यातनं एक जे काही चक्र बसायला हवं होतं ते विस्कळीत होतं. एक रुळावर गाडी येणं अपेक्षित असते, त्यासाठी थोडंफार प्रोत्साहनपर जे काही गोष्टी करणं गव्हर्नमेंटच्या पातळीवरती सुद्धा अपेक्षित असतात. त्या करतानाच काही ना काहीतरी अडचणी येत राहतात. जसं की मी हे 2 उदाहरणं दिली. तर या प्रॉब्लेममधनं सोल्युशन काढण्यासाठी गव्हर्नमेंटच्या पातळीवरती पॉलिसीमध्ये काय चेंजेस झाले पाहिजेत? तुमचा प्रश्न आहे की बँका कर्ज देत नाहीत, हे तर मी म्हणतो चुकीचं आहे. बरं. मी तुम्हाला आत्ता मी मार्गदर्शन करणाऱ्या 68 ते 70 शेतकरी उत्पादक कंपनीला बँका स्वतः म्हणतात की पाटील साहेब आमच्याकडे तुमचे शेतकरी उत्पादक कंपनी पाठवा, आम्ही त्यांना लोन द्यायला तयार आहे. म्हणजे काय सर, जसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आज बँकाचं पतधोरणानुसार, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आणि त्या बँकेच्या गाईडलाईन्सनुसार जे तुमचा सिबिल पाहिजे, बरोबर आहे, सगळ्यात महत्त्वाचा तो तुम्ही कंडक्ट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे, तो तुम्ही हाताळणं किंवा तुम्ही व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. मार्केटमधलं पतधोरण, आपण कुणाला तरी मार्केटमध्ये खतंवाल्याला असेल, औषधवाल्याला असेल किंवा शेतीमध्ये काय घेणाऱ्या वस्तूसाठी असेल किंवा वैयक्तिक आपल्या व्यवहारासाठी असेल, जर आपण व्यवहार करत असाल आणि त्या ठिकाणी जर आपले चेक बाउन्स झाले असेल आणि आपले जर मार्केटमध्ये जर पत नसेल तर ते या ठिकाणी चालणार आहे का? नाही. मग आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आपली जी संचालक बॉडी आहे, या संचालक बॉडीमध्ये हे सारखं दर महिन्याला तुम्ही चेक केलं पाहिजे सर. बरोबर. इथंच आपला मेन कार्यक्रम चुकतो. आपला जो संचालक आहे तो आपल्याला उद्या भविष्यात बिझनेस करण्यासाठी स्ट्रॉंग झोनमध्ये आहे का, बँकेच्या पतधोरणामध्ये. आता उदाहरणार्थ आपल्याला एखादं लोन घ्यायचं आहे, मग आपण बँकेत जायच्या आधी आपण आपल्यालाच माहिती पाहिजे ना की आपल्या ह्या 5 सभासदामध्ये, 7 सभासदामध्ये, 12 सभासदामध्ये, संचालक बॉडीमध्ये सगळ्यांचे सिबिल क्लिअर आहेत का, कुणाच्या. आता आपला कृषी व्यवसाय म्हणजे शेती क्षेत्र आहे, या शेती क्षेत्रामध्ये
कुणाचं दुग्धाचं कर्ज असतं, कुणाचं सोसायटीचं असतं, कुणाची थकबाकी असते. यामध्ये काही नियमानुसार आज मीच कंपनी स्थापन केली, मग मीच पुढं पाहिजे, हा थोडा हटास काढला पाहिजे. बरं. या ठिकाणी बाबा मी फाउंडर आहे, मी कंपनी स्थापन केली, पण माझं काही कारणास्तव सिबिल खराब आहे, कारण माझ्या मागं काय परिस्थितीची अडचण आहेत. अचानक पाऊस काळ आला, अचानक महापूर आला, अचानक दुष्काळ पडला, त्यावर्षी बाबा मला कर्ज फेडणं झालं नाही, किंवा माझ्या काही गोष्टी मला त्या माझ्या घरच्या अडचणीमुळं, मुलांच्या शाळेमुळं, याच्यामुळं अनेक शेतकऱ्याच्या अडचणी आहेत. या ठिकाणी फक्त एकच लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी आपण बँकर्सकडे जाऊ त्यावेळेस आपल्या संचालकांची पतधोरण म्हणजे सिबिल आणि आपलं रेकॉर्ड चांगलं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, मी तर म्हणतो राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, तुम्ही जर ऑल महाराष्ट्र नाही ऑल देशाचा विचार केला तर हे महाराष्ट्र हे माझं प्रथम राज्य आहे. भारतामध्ये वर्ल्ड बँक, जागतिक बँकेने 2017मध्ये आपल्याला पहिल्यांदा शेती क्षेत्रासाठी लोन दिलं. देवेंद्रजी फडणवीस सर ज्यावेळी मुख्यमंत्री होते, आमचे अजितदादा, स्वर्गीय अजितदादा ते. आता जागतिक बँक प्रकल्प स्मार्टच्या माध्यमातून आपल्याला वर्ल्ड बँकेने पहिलं 700 कोटीचं दिलं, तर त्यानंतर 1400 कोटी रुपयाचं दिलं. आणि ह्या सगळ्या संकल्पना शेतकरी उत्पादक कंपनीच्या साठी. म्हणजे आपल्या छोट्या योजना तर सोडा, 35 लाख, 10 लाख, 15 लाख छोट्या ज्या आहेत कृषी विभागाच्या आहेत, बरोबर आहे, बरोबर, महाडीबीटीच्या पोर्टलवरती आहेत. याच्या व्यतिरिक्त आपला शेतकरी उत्पादक कंपनी ह्या ज्या छोट्या योजना आहेत त्या बचत गटाला आहेत, इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आहेत, ट्रॅक्टर घेण्यासाठी आहेत, रोटावेटरसाठी आहेत. आता एक चांगली योजना आलेली आहे, शेळी पालनासाठी 50% सबसिडी आहे, दुग्ध विकास A2 मिल्कसाठी 50% सबसिडी आहे, त्या मिल्कला प्रोसेस करण्यासाठी 50% सबसिडी आहे. पणनची आमची आंतरराज्यामध्ये मार्केटिंग, तुम्ही शेतमाल पाठवण्यासाठी 35% सबसिडी आहे. शासनाच्या योजना महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कृषीशी निगडीत असणाऱ्या सर्व विभागाच्या अत्यंत चांगल्या योजना आहेत. फक्त आपलं डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा व्यवस्थित पाहिजे, DPR व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर आपल्याकडं कन्सल्टिंग, आपण म्हणतो 5 डायरेक्टर 7 डायरेक्टर आपलं झालं, तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक तज्ज्ञ कन्सल्टिंग आपल्या टीमला पाहिजे. मान्य आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे, पण ते प्रयत्न कशा स्वरूपाचे दिसत आहेत, तर संख्या वाढवणं हा त्यातला महत्त्वाचा आत्तापर्यंत तरी भाग दिसतो. म्हणजे तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की 17,000 कंपन्या आत्ता नोंदणीकृत आहेत, पण त्यातल्या सक्सेसचा जो रेशो आहे तो कमी आहे. तर मग फक्त संख्या वाढवणं आणि त्यांचं अर्थकारण सुरळीत न होणं याच्यामुळे मोठ्या प्रमाणात एक नकारात्मक भावना ही शेतकऱ्यांमध्ये किंवा ज्यांना तयार करायचे आहे त्याच्यासाठी या क्षेत्रात उतरायचं आहे त्यांच्याकडे एक निगेटिव्ह मेसेज जातोय. तर यावरती काहीतरी धोरणात्मक पावलं उचलून त्याला पाठबळ दिल्याशिवाय लोकांची मानसिकता बदलणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारची प्रथम बघा, सरकारची तर प्रथम जबाबदारी आहे आणि सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या सिस्टीमला याच्यावर कार्यरत आणणं हे प्रथम कार्य सरकारचंच आहे. आणि मग त्या माध्यमातून शासनाने त्याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक ही जी आपली टीम आहे, त्यानंतर आत्मा, प्रकल्प आत्मा, संचालक, ETM, BTM हे जे कार्यरत आहेत यांच्या माध्यमातून ज्या तालुक्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या झाल्यात, हा तुमचा प्रश्न बरोबर आहे, त्या भागातल्या तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, आत्मा, प्रकल्प आत्माच्या संचालक, उपसंचालक, ATM आणि BTM या टीमने त्या ठिकाणी त्यांचा लेखाजोखा घेणं गरजेचं आहे की ही कंपनी आता स्थापन झाली होती, आमच्या तालुक्यात झाली होती, काय झालं पुढं तिचं. बरोबर, याचा रिपोर्ट, तुमचा जो प्रश्न आहे तो अत्यंत बरोबर आहे. इथून पुढच्या काळामध्ये ते जर काय प्रकार जर शासनाच्या माध्यमातून झाला तर तो ह्या पद्धतीचं हे आपली जी आकडेवारी आहे की बाबा आता स्थापनाची आकडेवारी आपली एवढी मोठी आहे आणि कार्यरत एवढे आहेत, तर ह्याच्यात कुठंतरी तफावत येईल. सर, तुम्ही खरं तर मागच्या अर्ध्या तासापासून आपली सविस्तर ज्या विषयावरती चर्चा झाली आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक त्याचा आयाम, त्याचा पदर उलगडून सांगितलात. याचा नक्कीच या चर्चेचा शेतकऱ्यांना उपयोग होईल, फायदा होईल आणि त्यातनं उत्तरोत्तर ते पण प्रगती करतील आणि महाराष्ट्र आणि देश एका अर्थानं पुढे जात राहील.
तुम्ही वेळ दिलात, सविस्तर या सगळ्याबद्दल चर्चा केलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.